नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी क्रंची टेस्टी सोयाबीन फ्राईडची रेसिपी, जे लहान मुलांना देखील खूप आवडतील आणि हवे तेव्हा आपण हे घरामध्ये कमी वेळामध्ये बनवू शकतो। अगदी चवदार टेस्टी होतात। टाइमपास म्हणून आपण काही कुरकुरे वगैरे खातच असतो, तर हे सोयाबीन खाल्ले ना तर खूप छान चवीला होतात आणि छान हेल्दी देखील होतात। तर मी इथं सोयाबीन घेतलेला आहे। आता या सोयाबीनमध्ये मी 3 ग्लास पाणी घालणार आहे आणि हे सोयाबीन भिजवून घेणार आहे। जर जास्त घाई असेल तर थोडं कोमट पाणी घातलं तर 5 ते 10 मिनिटांमध्ये सोयाबीन छान भिजतात। 3 ग्लास पाणी घातल्यानंतर मी आता हे 15 ते 20 मिनिटं सोयाबीन भिजण्यासाठी ठेवणार आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर सोयाबीन छान भिजलेत। आता काय करायचं, त्यातलं हाताने सर्व पाणी काढून आपल्याला हे सोयाबीन एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी काढायचं, म्हणजे टाकलेले मसाले छान कोट देखील होतात आणि जास्त सोयाबीन असे ओले होत नाहीत। मी सर्व सोयाबीनचं पाणी अशाच पद्धतीने काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूयात। तर मसाल्यांमध्ये मी घालत आहे अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, आवडीनुसार गरम मसाला घातला तरी देखील चालेल आणि चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा। मी ते रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट वापरली, तुम्ही थोडेसे लसूण आणि अद्रक मिक्सरवरती फिरवून जरी घातले तरी देखील चालेल। त्यानंतर आता आपण या सॉस घालून घेऊयात। तर मी इथं 2 चमचे रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर घालणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा। तुम्ही आवडीनुसार यामध्ये बेसन पीठ जरी घातलं तरी देखील काहीच हरकत नाही। आता ही घातलेले सर्व जिन्नस सोयाबीनला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याआधी मी घालणार आहे थोडासा फूड कलर। फूड कलर अगदी ऑप्शनल आहे, आवडत असेल घाला, हेल्दी नसेल वाटत तर नाही घातला तरी देखील चालेल। मग रंग येण्यासाठी बीटरूटचा थोडासा रस जरी घातला तरी देखील चालेल। आता हे सर्व मसाले मी छान या सोयाबीनला हाताने लावून घेत आहे। खूप पटकन हे सोयाबीनचा क्रिस्पी फ्राईड राईस बनून तयार होतात। तर मी ते सगळे मसाले छान सोयाबीनला कोट करून घेतलेले आहेत। आता हे 15 ते 20 मिनिटं असेच ठेवायचे आहेत मॅग्नेट व्हायला, म्हणजे छान टेस्ट येते। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये 5 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाले तर मॅग्नेट केलेले सोयाबीन यामध्ये घालून घेणार आहे। थोडेसे सोयाबीन मी घालत आहे आणि हे सोयाबीन आपल्याला छान मीडियम टू हाय फ्लेममध्ये 5 ते 7 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे सोयाबीन जास्त तेल घेऊन तळून जरी काढले तरी देखील चालेल। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या सोयाबीनला कलर आलेला आहे, कुरकुरीत देखील झालेले आहेत। आता आपण हे सोयाबीन काढून घेऊयात। आता हे सोयाबीन काढताना जरी तेलकट दिसत असले तर 2 ते 3 मिनिटांनंतर छान कुरकुरीत होतात आणि त्याचा तेलकटपणा देखील पूर्ण जातो। मी अशाच पद्धतीने सर्व सोयाबीन फ्राय करून घेतलेले आहेत। तयार आहेत फ्राईड सोयाबीन। तुम्ही पाहू शकता किती छान रंग आला आहे, व्यवस्थित तळले देखील गेलेले आहेत आणि किती पटकन आपण हे सोयाबीन फ्राईड बनवून तयार केलेले आहेत। तुम्हाला जर ह्या फ्राईड सोयाबीनची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।